अरे काही सैमीर दोस्त हो तर कसं आहे मित्रांनो, आपल्या टकोऱ्याला लय ताण आहे मित्रांनो. मला आज कळलं आपल्या बहिणीला आणि आपल्या आईला किती काम करणं लागतं, कारण की मला सगळ्या परिवाराचा आणि या जात्राचा स्वयंपाक करणं होता मित्रांनो. आईची तब्येत काही आज बरोबर नव्हती, त्याच्यामुळे एवढं मोठं संकट आलं मित्रांनो माझ्या. मित्रांनो स्वयंपाक करायचं म्हणल्यावर कांदे मिरच्या सगळ्या घेतल्या गोळा करून, पण मित्रांनो फंडा असं झाला कशात काय टाकावं तेच कळलं नाही मित्रांनो. मॅटरच असं झालं की मला स्वयंपाकामध्ये काही सुधारण नाही. याला म्हणलं उंडा तू ती म्हणून, कारण की मग स्वयंपाक मलाच रेटन आणि या जात्राचा कधी रेटावं मग, कारण की या जात्राचा स्वयंपाक करणं म्हणजे सगळ्या गावाचा स्वयंपाक करणं. तर मित्रांनो मला स्वयंपाकाचं टेन्शन तर वेगळंच होतं, कारण की माणूस कुठं भलता आडू डोकं खराब करीत होतं, कारण की त्याला लागली होती मरणाची भूक, त्याच्यामुळे भलतं वडत होतं. माणूस कुठं कुत्रे भलते उळत होते म्हणून टाकलं स्वयंपाक उरकून मस्त मित्रांनो. हे टाकून ते टाकून पोहे तयार केले मित्रांनो खरं सांगा, अशी स्वयंपाकाची बारी तुमच्या कधी आलेली का कमेंट मध्ये नक्की सांगा. एवढ्या भारी पोहे तुमच्या येते का नाही कमेंट मध्ये ते बी सांगा. आता मित्रांनो पोहे तर आपण केले होते, त्याच्यामुळे आपण आईला विचारले पोहे कस काय झाले आपले. आई म्हणे एक नंबर पोहे झाले, पण मीठच नाही टाकलं म्हणे. तो असंच होतं मित्रांनो, कधीच नव्हतं घोड्याला गवत. आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल तू व्हिडिओ काऊन रेग्युलर नाही टाक. आता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंच असाल आपल्या फोनची क्लिअरिटी सगळी खालाच झालेली, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काही रेग्युलर येत नाही मित्रांनो. तुम्ही जरा तुमच्या भावाला थोडा सपोर्ट करा, एक दिवस चांगलाच मोबाईल घेऊन टाकू मित्रांनो. आता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता, कमेंट करता, पण फॉलो काऊन नाही करून टाका राव. का एकच सेकंद लागतो मित्रांनो.